सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. कालच्या भागामध्ये आपण पाहिलं की जो कोणी भगवंताचे खरे स्वरूप जाणून नश्वर देहाला न पाहता आत्मस्वरूपाची भक्ती करतो, तो अत्यंत प्रेमाने भगवंताचे भजन, पूजन, स्तुती करतो. देहाला विसरून तो शुद्ध स्वरूपाला पोचतो आणि खरा स्वानंद उपभोगतो. आजच्या भागामध्ये पाहूया, उद्धवाने भगवंतास विचारले की आत्मकल्याणाच्या साधना कोणत्या. त्यावेळेस भगवंत उद्धवास उत्तर देतात की प्रलयाच्या वेळी वेदवाणी देखील लुप्त झाली होती. तेव्हा ब्रह्मदेवांना पुनश्च त्याचा बोध भगवंतांनी करून दिला. नंतर ब्रह्मदेवांनी तो त्यांचा ज्येष्ठ पुत्र मनू यास उपदेश केला. पुढे तो उपदेश सप्तर्षी व सप्त प्रजापतींना दिला गेला. दिलेल्या उपदेशाचा कोणी कसा अर्थ घ्यायचा हे ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार ठरते. या जगात जेवढ्या व्यक्ती तेवढे स्वभाव आहेत. ज्याची जशी प्रकृती ते तसाच त्या उपदेशाचा अर्थ घेतात. जगात अशाही व्यक्ती आहेत ज्या वेदांचा भलताच अर्थ घेतात आणि भलतीच भक्तीची साधने जवळ बाळगतात. काव्य, नाटक, अलंकार याचे जे ज्ञाते आहेत ते म्हणतात की कवित्व हेच मुख्य मोक्षाचे साधन आहे. त्याचबरोबर वात्स्यायन कोकशास्त्राचे अभ्यासक म्हणतात की कामसुखानेच मोक्ष मिळतो, हेच मोक्षाचे साधन आहे. सांख्ययोगी म्हणतात सत्य, शम आणि दम हेच मोक्षाचे साधन आहे. नीतिशास्त्रकार म्हणतात सार्वभौम राज्य प्राप्त करणे हेच मोक्षाचे साधन होय. काही म्हणतात शेंडे आणि यज्ञोपवीत यांचा त्याग केला की मोक्ष मिळतो. नास्तिक म्हणतात इच्छेला येईल त्याप्रमाणे वागणे, सर्व सुखांचा भोग घेणे हेच मोक्ष होय. याज्ञिकांना यज्ञ, मूर्तिपूजकांना मूर्तिपूजा, हठयोगी यांना तप, व्रत करणाऱ्यांना व्रतवैकल्य हेच मोक्षाचे साधन वाटते. पण भगवंत या अध्यायात म्हणतात की भक्तीची साधने अनित्य आहे. खरे साधन हेच की फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहणे आणि माझ्या ठिकाणी चित्त अर्पण करणे. पुढे भगवंत म्हणतात, उद्धवा, ब्रह्मदेवाने माझी खूप विनवणी केली तरी मी त्यास प्राप्त झालो नाही. त्याऐवजी गवळ्या घरचा दूध भात मला अमृतासमान वाटला. ब्रह्मदेवास कमीपणा आणण्यासाठी मी गायी आणि वासरांचे रूप घेतले. बलरामाला कमीपणा आणून पांडवांचे रक्षण केले. भीष्मांनी प्रतिज्ञा केली तेव्हा रणांगणात अर्जुनाला वाचवले. लक्ष्मी माझी सर्वात आवडती राणी असून तिला माझ्या चरणांची सेवा करायला लावली. भावपूर्ण अंतःकरणांच्या गोपी आणि गवळणींमध्ये मी रमलो. त्यांना निरपेक्ष भक्तीचा लाभ झाला. अशा प्रकारे जो कोणी साधी, भोळी आणि निरपेक्ष भक्ती करतो तो मला नेहमीच पूज्य आहे. छोटीशी ठिणगी अकस्मात गवतावर पडली तर ती आग, झोपड्या, घरे, शहरे, गावे भस्मसात करते. त्याप्रमाणे माझ्या भक्तीची ठिणगी अंतःकरणात जागृत झाली तर संचित क्रियामान आणि पातकांच्या अनेक राशी पूर्णपणे जळून भस्मसात होतात. कणभर भक्तीने देखील पूर्वजन्माच्या पातकाच्या राशीसुद्धा भस्मसात होऊन जातात. योग, साधना, ज्ञान, विज्ञान, जप, तप, पाठ यापेक्षा साधी भोळी भक्ती ही मला प्राप्त करण्यासाठी पुरेशी आहे. उद्धवा, इंद्रिय, प्राण, मन आपल्या ताब्यात घेऊन चित्त माझ्यावर स्थिर केले जाते तेव्हा त्या ठिकाणी त्या व्यक्तीस अनेक सिद्धी प्राप्त होतात. आता पुढील अध्यायामध्ये भगवंत कोणकोणत्या सिद्धी प्राप्त होतात याचे वर्णन करणार आहे. तर उद्याच्या भागात आपण पाहूया त्या 10 सिद्धी कोणत्या आहेत ते.